मंडळी, ह्या फोटोवरून आपल्याला बालपण आठवलं असेल तर सर्वांनीच लहानपणी ह्या नळी पापडाचा आस्वाद घेतलेला आहे। ग्रामीण भाषेत याला फुकण्याही म्हटलं जातं। लहान मुलांचा तर हा आवडीचा पदार्थ। एकदम सोप्या पद्धतीने ही वाळवणाची रेसिपी आज आपण बनवूया तांदळाच्या पिठाच्या नळ्या किंवा फुकण्या। त्याला आपण फुकण्याही म्हणतात किंवा नळ्याही म्हणतात। तर त्या कशा बनवायच्या ते मी दाखवते तुम्हाला। तर या ठिकाणी 2 वाटी मी तांदळाचं पीठ घेणार आहे। तर 1 वाटी तांदळाचं पीठ आता घेतलेलं आहे, ते आता चाळून घेऊयात। तर अजून 1 वाटी घेतलेले आहे तांदळाचं पीठ, हेही आता आपण चाळून घेऊयात। तांदळाचं पीठ चाळून घेतलं, त्यामध्ये घालूयात पापडखार। तर 2 चमचा पापडखार यामध्ये घालायचा आहे। त्यानंतर घालायचा आहे 1 चमचा मीठ। पापडखार घातल्यामुळे मीठ आपल्याला कमी घालायचं आहे। तर आता हे एकत्र असं मिक्स करून घेऊयात। आता हे मिश्रण थोडं थोडं पाणी घालत आपल्याला मळून घ्यायचं आहे। भाकरीला ज्या पद्धतीने आपण पीठ मळतो त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। तांदळाच्या पिठाच्या ह्या नळ्या आपल्याला बनवायच्या आहेत। तर त्यासाठी रेशनिंगचे तांदूळ गिरणीमधून बारीक असे दळून आणायचे। तर यामध्ये घालूयात 1 लहान चमचा तेल। भाकरीला जसं आपण पीठ मळतो त्याच पद्धतीने सैलसर असं आपण पीठ मळून घ्यायचं। पीठ चांगलं 5 मिनिटांसाठी असं चांगलं मळायचं आहे। या पद्धतीने 4 असे गोळे बनवून घेतले। आता या गोळ्यामध्ये आपण खाण्याचा कलर घालूयात। तर या ठिकाणी मी पिवळा कलर घेतलेला आहे। या पिवळा कलर यामध्ये घालून पीठ असं चांगलं मळून घेऊयात। आता या पद्धतीने तिन्ही गोळ्यामध्ये आपण कलर घालून घेऊया। तर या गोळ्यामध्ये पिवळा कलर घातलेला आहे। तर आता आपण या दुसऱ्या गोळ्यामध्ये हिरवा कलर घालूया। यामध्ये घालूयात लाल कलर। आपण याच पद्धतीने एक गोळा पांढरा तसाच ठेवूयात। आता हे दोन्ही पण कलर घातलेले गोळे मी छान असे मळून घेते। आता 4ही गोळे कलरचे आपण तयार करून घेतलेले आहेत। या पद्धतीने असे मध्ये होल करून आपल्याला हे गोळे तयार करून घ्यायचे। तर आता आपण ते इडली पात्रावरती उकडण्यासाठी ठेवूयात। इडली पात्रामध्ये 1 तांब्या पाणी घालून छान असं उकळी आलेलं आहे पाण्याला। इडली पात्रामध्ये गोळे ठेवून आपल्याला 10 मिनिटांसाठी चांगले वाफवून घ्यायचे आहेत। आता 10 मिनिटं झालेले आहेत। आपण पाहूयात की आपले पीठ शिजले का। छान असं पीठ शिजलेलं आहे। 10 मिनिटांनंतर पीठ शिजलं की आपण गॅस बंद करूयात। तर आता यामधला 1 गोळा मी काढून घेते। प्लास्टिकच्या पिशवीमध्ये आपण या गोळा घालून घ्यायचा। आता हे पीठ असंच झाकून ठेवू। आता प्लास्टिकच्या कागदामध्ये 1 गोळा घालून घेतलेला आहे। पीठ गरम असल्यामुळे आपल्याला लाटण्याच्या साहाय्याने हे असे लाटून घ्यायचे आपण पीठ। या पद्धतीने लाटण्याने असे लाटून मलमलीत असं पीठ आपल्याला करून घ्यायचं आहे। त्यामुळे असं छान असं पीठ मलमलीत झालेलं आहे। तर हातालाही चिकटत नाही। लाटण्याने अशी छान त्याची पाती लाटून घेऊयात। आता चाकूच्या साहाय्याने आपण सर्व कडा त्याच्या काढून घ्यायच्या। मध्ये असा चौकोन आपण करायचा आहे। आपल्याला लहान किंवा मोठ्या जशा नळ्या आपल्याला पाहिजे आहेत तशा आपण याचे कट मारायचे। दोन्ही साईडचे असे काठ एकमेकाला असे चिकटवायचे। नंतर आपण त्याला असा गोल आकार द्यायचा। आपल्याला लहान किंवा मोठ्या आपण अशा बनवून घ्यायच्या। थोडं गार झाल्यानंतर असं चिकटतं, थोडं आपण पीठ गार होऊ द्यायचं आहे। दुसऱ्याही गोळ्याच्या त्याच पद्धतीने तुम्हाला मी आता फुकण्या करून दाखवते। पूर्ण असं लाटण्याने त्याला लाटून घेऊयात। असं 2 मिनिटांसाठी तरी पीठ आपण लाटण्याने लाटून घ्यायचं। त्यामुळे आपलं असं मलमलीत पीठ होतं। आपल्याला पाती जास्त पण जाड करून घ्यायची नाही। तर आपल्याला मध्यमच अशी पाती त्याची करून घ्यायची आहे। छान अशी पाती लाटून झाली की आपण याच्या कडा साईडनं काळकट करून घेऊयात। आपल्याला जेवढ्या नळ्या अशा पाहिजे आहेत लहान मोठ्या
त्या पद्धतीने आपण पाती कट करून घ्यायच्या. बरोबर पेनाचे आकारची आपण पाती अशी कट करून घ्यायची. अशा त्याच्या साईड अशा काठ त्याचे पूर्ण असे एकमेकाला टकवून घ्यायचे. एकावरती एक असे टकवायचे नाही तर पूर्ण अशा या पद्धतीने फक्त त्याची काठ असे टकवून घ्यायची आहे. व हाताने आपण असं त्याला प्रेस करूयात. नळी अशी तेलकट तकतकीत होते तर ती चिंबत नाही म्हणून आपण त्याला असं गोठवून घ्यायचं आहे हाताच्या सहाय्याने. तर तुम्ही ही साध्या सोप्या पद्धतीने नळी पापड नक्की बनवा. व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट करा. धन्यवाद.